मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 5 दिवसीय दावोस दौऱ्यावर असणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह उद्योगमंत्री उदय सामंत तसंच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी देखील जागतिक गुंतवणूक परिषदेच्या वार्षिक बैठकीला उपस्थित राहत आहेत। मुख्यमंत्री फडणवीस 19 ते 23 जानेवारी या दरम्यान दावोसमध्ये असतील। या दौऱ्यादरम्यान राज्यामध्ये जास्तीत जास्त आर्थिक गुंतवणूक आणण्यावर भर देण्यात येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 5 दिवसीय दावोस दौऱ्यावर आहेत। यावेळी झुरिचच्या विमानतळावर पोहोचताच स्वित्झर्लंडमधील मराठी लोकांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं जोरदार स्वागत करण्यात आलं। काही महिलांनी तर मुख्यमंत्र्यांचं औक्षण करत स्वागत केलं आणि त्यांना पुढील बैठकीसाठी शुभेच्छा दिल्या। दरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांनी सर्व मराठी नागरिकांशी संवाद साधला आणि त्यानंतर ते पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीसाठी दावोस दौऱ्यावर आहेत। स्वित्झर्लंडमधल्या झुरिचमध्ये पोहोचताच केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू आणि संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशींनी त्यांचं स्वागत केलं। या भेटीचे व्हिडिओ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सोशल मीडियावर पोस्ट केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दावोस दौऱ्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी जोरदार निशाणा साधलाय। फडणवीस गुंतवणूक आणतायत असं म्हणतात, मात्र महाराष्ट्रामध्ये तर कधी गुंतवणूक दिसली नाही, त्यामुळे मुख्यमंत्री सगळी गुंतवणूक राजकारणामध्ये करतात असं म्हणत संजय राऊतांनी फडणवीसांवर टीका केली आहे। तसंच मुख्यमंत्री दावोसला जाऊनही महापालिकेचं राजकारण पाहतात, मग तिथे जातात तरी कशाला असा सवालही राऊतांनी उपस्थित केलाय। डावोसला ते आहेत, त्या गुंतवणूक वगैरे आणतात असं म्हणतात। ते अनेक वर्ष डावोसला जातात, पण गुंतवणूक का महाराष्ट्रात दिसत नाही कुठे। त्यांची सगळी गुंतवणूक ही निवडणुकीमध्ये असते, स्वतःची नगरपालिकांपासून लोकसभेपर्यंत। त्याच्यामुळे जी गुंतवणूक परदेशातून यायला पाहिजे ती आम्हाला कधीच दिसली नाही। आणि डावोसला बसून पण ते महानगरपालिकेचंच राजकारण करणार तिथे बसून। डावोसला जाता कशाला? मग इथे बसून डावोसची इन्व्हेस्टमेंट आणा ना तुम्ही। अहिल्यानगरमधील नेवासा तालुक्यातील स्वामी समर्थ साखर कारखान्यामध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन आज दुसऱ्या दिवशीही सुरू आहे। वजन काट्यामध्ये तफावत ठेवून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी शिवसेना नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र चर्चा न करता तिथून ते निघून गेले, त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। दरम्यान शिवतारेंनी सर्व आरोप फेटाळत कारखान्याची बदनामी करण्यासाठी कारस्थान रचल्याचा आरोप केलाय। बदनामी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशाराही दिलाय। इथे कारखानाच होऊ नये या प्रस्थापितांची त्यांचं ते स्वप्न होतं आणि गेले 40 वर्ष शेतकऱ्यांना लुटणे हेच ते करत होते। दरबारी राजकारण गव्हाणीमध्ये अँगल टाकला गेला आणि तो अँगल पूर्ण जर माझा 2.5 दिवस कारखाना बंद राहिला, परत एकदा अँगल टाकल्यानंतर तो त्या गव्हाणीच्या पूर्ण कन्व्हेअर मध्ये अडकला। सगळा कन्व्हेअर डिरेल झाला। ते करायला परत आम्हाला एक दिवस गेला। म्हणजे 2 वेळा अशा प्रकारचा घातपात करण्याचा प्रयत्न यांनी केला। सातारा राष्ट्रीय महामार्गावरील नवीन खंबाटकी बोगद्याची डावी मार्गिका कालपासून खुली करण्यात आली आहे। केंद्रीय रस्ते विकास आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्हिडिओ ट्विट करत ही माहिती दिली आहे। सुरुवातीला वाहनांना प्रायोगिक तत्वावर प्रवेश मिळणार आहे। या प्रकल्पामुळे घाटातून प्रवास करण्यासाठी लागणारा वेळ सुमारे 45 मिनिटांवरून केवळ 7 मिनिटांपर्यंत कमी होणार आहे, असा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केला आहे। एल्फिस्टन पुलाच्या पाडकामाला अखेर गती मिळाली आहे। हा ब्रिटिशकालीन पूल हटवून वरळी ते शेवडी उन्नत मार्ग उभारण्यात येतोय। पश्चिम रेल्वेकडून मिळणाऱ्या रात्रीच्या ब्लॉकमध्ये जुन्या पुलाचा लोखंडी सांगाडा हटवला जात असून पुढील 2 महिन्यामध्ये पाडकाम पूर्ण होणार आहे। नव्या पुलासाठी 70% गर्डर नोएडामध्ये तयार आहेत आणि सप्टेंबरपर्यंत रेल्वे मार्गावरील पूल उभारणी पूर्ण करण्याचं उद्दिष्ट महार रेल्वेनं निश्चित केलं आहे। मात्र पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे एल्फिस्टन पुलाच्या कामासाठी 15 तासांच्या मेगा ब्लॉकसाठी परवानगी देत नसल्यामुळे काम रखडल्याची माहिती आहे। सातारा शहरातील शिवतीर्थावरील छत्रपती शिवरायांच्या 40 फूट उंच पुतळ्याची उंची वाढवण्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे। शिल्पज्ञ अनिल सुतार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शिवतीर्थ परिसराची पाहणी करून कामाबाबत चर्चा केली। प्रशासकीय आणि तांत्रिक मंजुरीनंतर 19 फेब्रुवारीला शिवजयंतीच्या मुहूर्तावर भूमिपूजन होणार आहे। या आराखड्यासाठी 2.5 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे आणि लष्करी वेशातील एकमेव शिवपुतळ्याच्या उंची वाढीला प्रत्यक्ष चालना मिळाल्याचं मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी म्हटलं। सगळा जो परिसर इथला वाढलेला आहे,
या परिसराच्या मानानं आता हा पुतळा जो आहे हा छोटा दिसतोय. मोठा पुतळा इथं व्हावा, याच पद्धतीचा पुतळा व्हावा ज्या याच्यामध्ये असतं आहे. आणि त्याचं काम हे आपण आज नगरपालिकेच्या माध्यमातून आता सुरू करतोय. नगरपालिकेनं यासाठी 2.5 कोटीची तरतूद पण करून ठेवलेली आहे. 19 ते 23 जानेवारी दरम्यान पुण्यामध्ये आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा पुणे ग्रँड चॅलेंज टूर 2026चं आयोजन करण्यात आलं आहे. या ग्रँड चॅलेंज टूर निमित्त 19 जानेवारीला पुण्यातील प्रमुख रोडवर असणाऱ्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. तसंच वाहतुकीत देखील मोठा बदल करण्यात आला आहे. या स्पर्धेतील प्रोलॉर रेस 19 जानेवारीला पुणे शहरामध्ये येणार आहे आणि सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत फर्ग्युसन कॉलेज रोड, गणेश खिंड रोड, जंगली महाराज रोड या मार्गांना जोडणारे रस्ते वाहतुकीसाठी बंद असतील. येत्या मंगळवारपासून मुंबईतल्या काही भागांमध्ये कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे. 20 ते 22 जानेवारी दरम्यान जलवाहिनी जोडणीच्या कामामुळे दादर, अंधेरी, भांडूप, वांद्रे पूर्व आणि घाटकोपरच्या काही भागात पाणी पुरवठा बंद किंवा कमी दाबानं होईल. MMRDAच्या मेट्रो लाईन 7A प्रकल्पासाठी अप्पर वैतरणा मुख्य जलवाहिनीचा काही भाग वळवण्यात आलाय. या जलवाहिनीचं छेद जोडणीचं काम पालिकेतर्फे करण्यात येणार आहे. या कामासाठी 44 तासांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा साठा करून पाणी जपून वापरण्याचं आवाहन पालिकेने केलं. हिंगोलीच्या सारंगवाडीमध्ये वीरशैव समाजाचं दैवत सारंग स्वामी महाराजांच्या यात्रेचं यंदा 531वं वर्ष आहे. या यात्रा महोत्सवाला भाजी यात्रा महोत्सव म्हणून सुद्धा ओळखलं जातं. या यात्रेसाठी एका महाकाय कढईमध्ये 150 क्विंटल भाजीपाला एकत्र करत महाप्रसाद तयार केला जातो. हा महाप्रसाद खाल्ल्यावर भक्तांना कोणताही आजार होत नाही अशी आख्यायिका आहे. त्यामुळे महाप्रसाद घेण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळते. कोकणातील थंडीचा फायदा हापूस आंब्याला होताना दिसतोय. हंगाम जरी उशिरा सुरू झाला असला तरी आता हापूसच्या झाडांवर कैरी लागायला सुरुवात झाली आहे. पोषक हवामानामुळे झाडांवर मोठ्या कैऱ्या दिसू लागलेल्या आहेत आणि शेतकरी सध्या देखभालीच्या कामामध्ये व्यस्त आहेत. यंदा आंब्याचा हंगाम उशिरा असला तरी चांगलं उत्पादन मिळेल अशी आशा शेतकऱ्यांकडून व्यक्त होते. बीडमध्ये वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून एका जीएसटी अधिकाऱ्यानं आत्महत्या केली आहे. 2 दिवसांपासून बेपत्ता असलेले जीएसटी अधिकारी सचिन जाधवर यांचा मृतदेह पोलिसांना कारमध्ये आढळून आला. त्या कारमध्ये एक सुसाईड नोट देखील होती. त्यामध्ये वरिष्ठ अधिकारी दिलीप फाटे यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचं समोर आलंय. या प्रकरणी पोलिसांनी वरिष्ठ अधिकारी दिलीप फाटे आणि जीएसटी अधिकाऱ्याची कार ताब्यात घेतली आहे. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यावर अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची माहिती आहे. नंदुरबारमध्ये राजकीय वातावरण तापलंय. शिवसेनेचे माजी आमदार शिरीष चौधरी यांना पोलिसांनी अटक केली आहे. दरोडा आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत दाखल गुन्ह्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. उपनगराध्यक्षपदी मुलगा प्रथमेश चौधरी यांची निवड झाल्यानंतर विजय मिरवणूक काढण्यात आली. या वादातून शिरीष चौधरींच्या घराची तोडफोड करण्यात आली. दरम्यान अटकेनंतर चौधरी यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या प्रकरणामुळे नंदुरबारच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडाली. गोंदियाच्या तिरोडा तालुक्यातील खडकी डोंगरगाव परिसरामध्ये दहशत निर्माण करणाऱ्या नरभक्षक बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात आलाय. 9 जानेवारीला या बिबट्यानं 4 वर्षीय चिमुकल्यावर हल्ला केला. त्यामध्ये त्याचा जीव गेला होता. त्यानंतर संपूर्ण परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. वन विभागाच्या वतीनं अखेर बिबट्याला बेशुद्ध करून पकडण्यात आलं. राजधानी दिल्लीमध्ये वायू प्रदूषण पुन्हा एकदा चिंताजनक पातळीवर पोहोचलंय. शहरातल्या अनेक भागांमध्ये हवेची गुणवत्ता घसरलेली आहे आणि निर्देशांक 400च्या पुढे नोंदवला गेलाय. वाढत्या प्रदूषणामुळे व्यावसायिक वाहनांवर देखील बंदी घालण्यात आली आहे. बांधकाम देखील थांबवण्यात आलेली आहे. तर खबरदारीचा उपाय म्हणून अनेक भागातील शाळा ऑनलाईन पद्धतीनं सुरू करण्यात आल्या. आसाममधील बोडो समुदायातील बागुरुंबा दोहो उत्सव संपन्न झाला. यावेळी पंतप्रधान मोदींनी उपस्थिती लावली. गुवाहाटीच्या सरू जसाई स्टेडियमवर बोडो समुदायाच्या पारंपरिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सुमारे 10,000पेक्षा जास्त बोडो समाजाचे नागरिक बागुरुंबा दोहू यामध्ये सहभागी झाले. बद्रीनाथ, केदारनाथसह 4ही धामांमध्ये मोबाईल न्यायला बंदी घालण्यात आली. मंदिराच्या आवारामध्ये रील बनवणं, गाणी लावणं आणि फोटो शूटमुळे निर्माण होणारे वादाचे प्रसंग टाळणं यासाठी हा निर्णय झालाय. भाविकांचे मोबाईल सुरक्षित ठेवण्यासाठी मंदिर समिती आणि जिल्हा प्रशासन ठिकठिकाणी मोबाईल लॉकर किंवा विशेष काउंटरची व्यवस्था करणार असल्याची माहिती आहे. इंडिगो संकटासंदर्भात DGCAचा चौकशी अहवाल प्रसिद्ध झाला आहे. अहवालानुसार इंडिगो एअरलाइन्सकडून मोठ्या प्रमाणावर निष्काळजीपणा झाला असल्याचं उघड झालं आहे.
DGCAनं इंडिगोवर एकूण 22 कोटी 20 लाख रुपयांचा दंड ठोठावलाय. कंपनीला त्यांच्या नियमांचं पालन सुनिश्चित करण्यासाठी 50 कोटी रुपयांची बँक हमी जमा करावी लागणार आहे. या बँक हमी अंतर्गत इंडिगो सिस्टमिक रिफॉर्म ॲश्युरन्स स्कीम नावाची सुधारणा चौकट स्थापन केली जाणार आहे. भविष्यामध्ये अनियमितता टाळण्याचा या हमीचा उद्देश असेल. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलानंतर आपला मोर्चा आता ग्रीनलँडकडे वळवलाय. त्यांनी ग्रीनलँड ताब्यात घेण्याबाबत विधानं केली. मात्र आता ग्रीनलँडमध्ये ही ट्रम्प यांच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरली. ग्रीनलँडची राजधानी नूकमध्ये शहरातील अर्ध्याहून अधिक जनता या आंदोलनामध्ये सहभागी झाली. यावेळी ग्रीनलँड विक्रीसाठी नाही अशा आशयाच्या घोषणा देण्यात आल्या. पोलिसांच्या मते हा ग्रीनलँडमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा मोर्चा मानला जातोय. अमेरिकेनं युरोपमधील 8 देशांवर 10% अतिरिक्त टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती. हे देश ग्रीनलँडवर अमेरिकेनं कब्जा करण्याच्या धमकीचा विरोध करत होते. त्यामुळे ग्रीनलँडच्या नागरिकांमध्ये ट्रम्प यांच्याबद्दलचा राग आणखी वाढला. इराणमध्ये गेल्या 3 आठवड्यांपासून पेटलेली खामेनी सरकार विरोधातील आंदोलनं अजूनही सुरूच आहेत. या आंदोलनांमध्ये आतापर्यंत 3000पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जातोय. या आंदोलनानंतर इराणमध्ये अनेक निर्बंध घालण्यात आले होते. मात्र आता हळूहळू इराणमधील इंटरनेट बंदी शिथिल करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या कराचीमधल्या एका शॉपिंग मॉलमध्ये काल भीषण आग लागली. या आगीमध्ये 3 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती आहे. या घटनेनंतर मॉलची फायर सिस्टीम निष्क्रिय असल्याचं समोर आलंय. ब्राझीलच्या साओ पावलोमध्ये पुरानं प्रचंड हाहाकार उडवलाय. या पुरामध्ये अनेक गाड्या पाण्यामध्ये गवताच्या ढिगाऱ्याप्रमाणे वाहून गेल्या. रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलं होतं. एकविसावी मुंबई मॅरेथॉन स्पर्धा आज उत्साहात पार पडली. या स्पर्धेमध्ये भारतासह जगभरातील अनेक धावपटूंनी सहभाग घेतला. या स्पर्धेमध्ये इथिओपिया आणि केनियाच्या धावपटूंनी वर्चस्व गाजवलं. इथिओपियाच्या टाडू आबाटेनं अव्वल स्थान पटकावलं. त्यानं 2 तास 9 मिनिटांमध्ये ही स्पर्धा पूर्ण केली. तर केनियाच्या लिओनार्डनं दुसरं स्थान पटकावलं. या दोघांमध्ये अवघ्या 1 मिनिटाचा फरक होता. भारतीय स्पर्धकांनी देखील या स्पर्धेमध्ये परदेशी धावपटूंना चांगलीच टक्कर दिली. यंदाच्या मुंबई मॅरेथॉनचं वैशिष्ट्य म्हणजे यावेळच्या मॅरेथॉनचा मार्ग वरळी सी लिंक बरोबरच कोस्टल रोडवर उभारण्यात आलेल्या नव्या फ्लायओव्हरवरून आखण्यात आला होता. त्यामुळे यावर्षीच्या मॅरेथॉनमध्ये एलिव्हेशन म्हणजेच चढ जास्त होता. त्यामुळे धावपटूंचा कस लागला. मात्र यावेळी रेकॉर्ड ब्रेक 69,000 धावपटूंनी ही मॅरेथॉन पूर्ण केली. यामध्ये एबीपी माझाचे पुणे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांचाही समावेश होता. सद्गुरूंच्या ईशा फाउंडेशनचे 7 ब्रह्मचारी आज टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये ग्रामीण शिक्षणासाठी धावले. ग्रामीण भारतामध्ये दर्जेदार आणि परवडणारं शिक्षण पोहोचवणाऱ्या ईशा विद्याशाळांसाठी निधी उभारणं हा त्यांच्या धावण्याचा उद्देश होता. यामध्ये 3 महिलांनी ड्रीम रनमध्ये तर 4 पुरुष ब्रह्मचाऱ्यांनी 42 किलोमीटर मॅरेथॉन यशस्वीरित्या पूर्ण केली. या मॅरेथॉनमधून जमा होणारा निधी तामिळनाडूतील ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरण्यात येणार. अमरावती महापालिकेमध्ये महापौरपदासाठी हालचाली सुरू झाल्यात. भाजपनं 25 जागांवर विजय मिळवलाय. तर रवी राणांच्या युवा स्वाभिमाननं 15 जागा जिंकलेल्या आहेत. या दोघांची बेरीज 40 होतीये. तर सत्तेचं सोपान गाठण्यासाठी आणखी 4 जागांची गरज आहे. बसपाच्या 3 जागा निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे बसपा सध्या किंग मेकरच्या भूमिकेत आहे. दुसरीकडे काँग्रेस देखील मित्रपक्षांना सोबत घेऊन महापौर बसवण्याची तयारीत आहे. काँग्रेसनं 15 जागांवर विजय मिळवलेला आहे. तर युवा स्वाभिमान राष्ट्रवादी भाजपसोबत जायला तयार नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी, MIM, बसपा, वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरेंची शिवसेना आणि शिवसेना नेते अडसूळ राणांच्या विरोधात आहे. त्यांना सोबत घेण्याची चर्चा आहे. हे सर्वजण एकत्र आले तर यांची संख्या ही 40 होती. चंद्रपूर महापालिकेमध्ये महापौर आणि गटनेते पदासाठी काँग्रेसमध्ये अंतर्गत चढाओढ सुरू झाली आहे. पक्ष निरीक्षकांसमोर वर्चस्व दाखवण्यासाठी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यामध्ये ही चढाओढ सुरू आहे. विजय वडेट्टीवार यांनी विजयी झालेल्या काँग्रेसच्या 14 ते 15 नगरसेवकांना अज्ञात स्थळी ठेवलंय. तर काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी देखील त्यांच्या समर्थक नवनिर्वाचित नगरसेवकांना हैदराबादमध्ये रवाना केलंय. महापौर आणि गटनेता निवडण्यासाठी काँग्रेसचे निरीक्षक चंद्रपूरमध्ये आल्यानंतर हे सर्व नगरसेवक चंद्रपूरमध्ये येणार असल्याची सूत्रांची माहिती. चंद्रपूर महापालिकेमध्ये भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यामुळे कार्यकर्ते नाराज झालेत. त्यामुळे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपच्या पराभूत उमेदवारांच्या समर्थकांची समजूत काढली आहे. अनेक लोकांना वाटतं मी मंत्री व्हावं, पण नुसतं वाटल्यामुळे तसं होत नाही. तुमच्या मनासारखा नगरसेवक पाहिजे असेल तर आत्तापासून काम करा असं आवाहन सुधीर मुनगंटीवारांनी केलं. अपनी टोटल उससे ज्यादा होती है तो फिर हाईकोर्ट जाएंगे.
मगर अपनी अपने की हुई टोटल कम है। अब कोई तो भी हवा में बाकी लोग आए ऐसा कर दिया। अब बात रही कि अभी जैसे कोई बोल रहे थे हमको यही नगर सेवक चाहिए। जी सर, हमको ये ऐसा कभी चाहिए, ऐसा नहीं होता। बहुत लोगों को मैं भी मंत्री चाहिए, इसलिए मैं नहीं हो सकता। अपनी टोटल उससे ज्यादा होती। शिवसेनेचे विजयी उमेदवार अभिजित जीवनलाल यांना विजय रॅलीमध्ये तलवार नाचवणं चांगलंच भूल आहे। रॅलीमध्ये तलवार नाचवल्याप्रकरणी अभिजित जीवनलाल यांच्या विरोधात वेदांतनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय। दरम्यान याच रॅलीमध्ये पालकमंत्री संजय शिरसाट यांची मुलगी हर्षदा शिरसाट यांनीही विजयी झाल्यामुळे तलवार नाचवली। त्यामुळे त्यांच्यावर देखील पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होणार का याकडे लक्ष लागलंय। परभणीकरांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला कौल दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक आणि काँग्रेस नगरसेवकांचा परभणीमध्ये सत्कार करण्यात आला। यावेळी खासदार संजय जाधव यांनी भाजपवर जोरदार शरसंधान साधलं। पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सत्तेचा आणि पैशांचा गैरवापर करूनही त्यांना त्यांच्या प्रभागातील नगरसेवक निवडून आणता आला नाही, त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी संजय जाधव यांनी केली आहे। तसंच प्रत्येक मताला 15,000 रुपये भाजपनं दिल्याचा आरोपही संजय जाधवांनी केला। सत्तेचा दुरुपयोग, पैशाची मस्ती, या सगळ्या ताकदीवर तुम्ही निवडणुकीला समोर आला होता। परभणीमध्ये पालकमंत्री ह्या गल्लीतून त्या गल्लीत, त्या गल्लीतून ह्या गल्लीत एवढं करून सुद्धा तुमच्या प्रभागातला नगरसेवक तुम्ही निवडून आणून शकले नाहीत, म्हणून मी मला नैतिकता स्वीकारून आपण पालकमंत्री पदाचा राजीनामा द्या। एवढ्या पैशाचं सुळसुळाट, एका मताला 15,000 रुपयापर्यंतचे पैसे वाटप केले। भारतीय जनता पार्टीच्या पक्षाची ओळख आता एकच राहिलेली आहे, पैसे वाटा आणि मतदान घ्या। धाराशिवमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपचं ऑपरेशन कमळ पाहायला मिळत आहे। नगर परिषद निवडणुकीतील यशानंतर सुद्धा भाजपकडून ऑपरेशन कमळ राबवण्यात आलंय। तर भाजपच्या ऑपरेशन कमळचा सर्वाधिक फटका ठाकरेंच्या शिवसेनेला बसलाय। खासदार ओमराजे निंबाळकर यांना आमदार राणा जगजितसिंग पाटील पितापुत्राकडून निवडणुकीच्या तोंडावर झटका मिळालाय। जिल्ह्यातील अनेक गावातील प्रमुख कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।